सकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर एका बाजूला मी कुकर लावला होता आणि भेंडी स्वच्छ धुवून घेऊन फोडणीला टाकणार होते आणि भेंडी स्वच्छ धुवून बारीक चिरून भाजून घेतली तेलात चांगली आणि तोपर्यंतच लाईट गेलेली असताना आता म्हटलं त्याच्यात भाजलेलं वगैरे हा व्हिडिओ पण केला होता, मग मी काय त्याला जॉईंट केलेला आहे आणि इथं दिसत असेल की लाईट गेलेली होती आणि मी भेंडी भाजून घेत होती. आपल्या सकाळची कशी कामाची लगबग असते आणि तेवढ्यातच लाईट गेली. लाईट नसेल तर आपल्याला काय सुचत पण नाही आणि त्याच्यातच माझं चालू होतं. इथं कुकर लावला, कांदा टमॅटो वगैरे चिरून घेण्याची तयारी चालू होती आणि भेंडीच्या भाजीला तेल टाकून थोडंसं परतून घेतलं. परतल्यानंतर कांदा टमॅटो आणि जर लसूण हवे असेल आपल्याला स्वाद असेल लागणार असेल तर टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. आणि इथं इथं छान अशी भेंडीची भाजी झाली आता तयार. आता कणिक मळून घेते आणि कणिक मळून झाल्यानंतर मग चपात्या आवरते आणि वरती कपडे वगैरे लावायचे आहेत. हे कसं चालूच राहणार आहे दिवसभर. भेंडी मी भाजायची विसरले होते आणि त्यामुळे मग कांदा फोडणी टाकला आणि त्याच्यातच मग भेंडी टाकली आणि कांद्याबरोबरच परतून घेतली आणि खूप छान अशी चव आलेली आहे भेंडीच्या भाजीला. आणि वरून मग भेंडी फ्राय झाल्यानंतर टमॅटो टाकलेला आहे. मस्त झालेली आहे भेंडीची भाजी. आणि म्हटलं असं नवीन सर्विंग बॉलमध्ये जर असं सर्व करूया म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि बरं वाटेल म्हणून मग ह्या बाउलचा पण उपयोग होईल. हे कसं आपण वापरात नसतं, मग म्हटलं वापर पण होईल ह्याचा. मग म्हटलं चला ह्याच्यातच काढूया भाजी मस्त. इथं कणिक मळून घेतली, आता चपात्या करून घेते आणि भाजी तर रेडीच झालेली आहे. आता कणिक मळून घेते, मळलेली आहे मस्त अशी मऊ. आणि आता ह्याच्या चपात्या करून घेते म्हणजे पटकन होऊन जाईल माझं काम. घेऊन आलं आहे सिद्धेश जाऊन. टमॅटो आणि हे आणले, कोथिंबीर, मिरची,
जी लागणार आहे मला आता रोजच्या ह्याच्यात जे रोज लागतं जेवणामध्ये ते घेऊन आलेलं आहे. आता हे स्वच्छ धुवून मग ठेवते फ्रीजमध्ये, कारण पावसाळ्यात आता सगळं धुवूनच वापरलेलं बरं आहे. कारण राहतात पण छान भाज्या आणि पुसून वगैरे ठेवायचं धुवून झाल्यावर, म्हणजे फ्रीजमध्ये चांगलं स्टोअर करून ठेवलं की व्यवस्थित राहते.